नमस्कार, मी रेश्मा साळुंखे. विघ्नहर्ता या आमच्या खास कार्यक्रमात आपलं स्वागत. जसा बाप्पा आपल्यासाठी विघ्नहर्ता आहे, तशीच आपल्या आजूबाजूला असलेली वेगवेगळ्या क्षेत्रातली माणसं देखील आपल्यासाठी विघ्नहर्त्याचंच काम करतात. अशाच विघ्नहर्त्यांची ओळख आपण या खास कार्यक्रमातून करून घेतोय. आजही अशाच विघ्नहर्त्यांना आपण भेटणार आहोत. खरं तर आपल्या मुंबईतील चौपाट्यांवरती मुंबईच्या फेसाळत्या लाटांचा थरार अनुभवायला तुम्ही आम्ही नव्हे तर परराज्यातून परदेशातून देखील मंडळी गर्दी करत असतात. मात्र ही मजा अनुभवताना काही जण भान पाळत नाहीत किंवा हलगर्जीपणा दाखवतात आणि संकट ओढवून घेतात. त्याच वेळी आपला जीव वाचवण्यासाठी समुद्रकिनारी तत्पर असतात ते लाईफ गार्ड्स. फायर ब्रिगेडच्या अशाच एका लाईफ गार्ड टीम कडून आम्ही त्यांच्या या कामाबद्दलही जाणून घेतलंय. गणपती बाप्पा मोरया! मंगलमूर्ती मोरया! नमस्कार. विघ्नहर्ताच्या आजच्या भागामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. खरं म्हणजे माझा हा पेहराव बघून तुम्हाला थोडासा धक्का बसलेला असेल. मात्र आज आपण आलेलो आहोत मुंबईच्या जुहू चौपाटीवर, आणि ज्या ठिकाणी लाईफ गार्ड्सचं, फायर ब्रिगेडच्या लाईफ गार्ड्सचं काम नेमकं कसं चालतं, समुद्राच्या लाटांवर स्वार होऊन त्या ठिकाणी समुद्रात अडकलेल्या किंवा त्या ठिकाणी फसलेल्या लोकांना ही मंडळी कशी बाहेर काढतात, हे आपण आज त्यांच्याकडनं जाणून घेणार आहोत, त्यांच्याशी संवाद साधणार आहोत. मात्र तत्पूर्वी त्यांची जी जेट स्की असते ती इकडे आहे, आणि त्या जेट स्कीमधनं ही मंडळी समुद्रात कशा प्रकारे जातात आणि त्या माणसांना, जी माणसं आतमध्ये अडकलेली असतात त्यांना वाचवतात, याचं एक आपण प्रात्यक्षिक इकडे घेणार आहोत. आणि किंबहुना ही जेट स्की कशी जाते हे आपण फक्त समुद्रात बघणार आहोत, कारण ही मंडळी प्रशिक्षित आहेत. त्यामुळे मी फक्त त्यांच्याबरोबर एक फेरी मारणार आहे इकडे आणि नंतर येऊन त्यांच्याशी संवाद साधणार आहे. आपण जाऊया. समुद्राच्या लाटांचं हे प्रात्यक्षिक आता आपण या बोटीतनं तर बघितलं. मात्र या बोटीचं नेमकं काम रेस्क्यू ऑपरेशनच्या वेळी कसं चालतं हे सांगण्यासाठी फायर ब्रिगेडची ही टीम आपल्या सोबत आहे, आणि त्यांच्याशी आपण आता अधिक संवाद साधणार आहोत. आपल्या सगळ्यांचं स्वागत, आणि आपल्या सगळ्या बिझी शेड्यूलमधनं आपण वेळ काढला त्याबद्दल खूप खूप आभार. सगळ्यात सुरुवातीला मला सांगा, या बोटचं नेमकं ऑपरेशन कसं असतं, या बोटचे पार्ट्स कुठले आहेत, आणि या बोटमध्ये जॅकेट्स आणि अन्य उपकरणं तुम्ही कशा प्रकारे ठेवलेली असतात त्याबद्दल काय सांगा. ही ॲक्च्युली आहे आपल्याकडे रेस्क्यू जेटस्की आहे. तर याच्यामध्ये आपल्याकडे इकडे आपल्याला स्टोरेज दिलेलं आहे थोडंसं, जेणेकरून त्याच्यामध्ये आपण लाईफ जॅकेट्स आणि ठेवू शकतो. आणि त्याच्यानंतर इकडे आपली जी टीम असते जेटस्कीसाठी, तर आपल्याला इकडे एक ड्रायव्हर कम हेल्पर आणि एक रेस्क्युअर असतो. आणि ज्यावेळेस कॅज्युअल्टीला आपण घ्यायला जातो, काढायला, पाण्यामध्ये कोण अडकला असेल त्याला काढायला जातो, तर त्यावेळेस जेटस्की आपण पाण्यापर्यंत घेऊन जाऊन ट्रॉली सकट ती जेटस्की पाण्यामध्ये सोडून जेवढ्या लवकरात लवकर शक्य असेल तेवढ्या आतमध्ये घेऊन जाऊन कॅज्युअल्टीला आपण वर घेऊन सुरक्षित बाहेर काढून त्याला फर्स्ट एड करून आपली एक ॲम्ब्युलन्स इकडे स्टँड बाय असते नेहमीसाठी. तर ॲम्ब्युलन्सचा जो क्रू असतो तर त्याला जवळचं जे हॉस्पिटल असेल, रुग्णालय असेल, तिकडे आपण उपचाराकरता घेऊन जातो. हां, तुम्ही मला सांगा, इकडे लाईफ गार्ड्सचं काम करत असता, साधारण किती वर्ष तुम्ही आहात, आणि इकडे तुमचं काम नेमकं कसं असतं, आणि तुमच्या हातामध्ये देखील एक इक्विपमेंट मला दिसते, ते काय आहे नेमकं? ॲक्च्युली लाईफ बॉय हा आता कोण बुडत असतं का आम्ही त्याला घालतो, त्याला समोर देतो त्याला. अच्छा. तो समोरचा व्यक्ती तो पकडल्यानंतर आम्ही इकडे कांद्यावर घालून आम्ही स्विमिंग करून त्याला आम्ही घेऊन येतो त्याला. बरं, तुम्ही किती वर्ष आहात इकडे? इकडे मला 17 वर्ष झाला. टोटल 27 इयर्स रनिंग आहे माझं, 27 वर्ष. आणि साधारण कुठल्या महिन्यामध्ये गर्दी समुद्रावर जास्त असते? एप्रिल मे जो महिना असतो, सुट्टीचा टाइम असतो, त्या पिरियडमध्ये इकडे रश जास्त असतो. आणि त्याच्यानंतर एप्रिल मे संपता पावसाळ्याचा महिना असतो. पावसाळा महिन्यामध्ये कसा सी रफ असतो एकदम, आणि समुद्रकिनारी मोठे मोठे खड्डे पडते. त्या खड्ड्यामुळे लो टाईटमध्ये जास्त इन्सिडेंट होण्याचे होते. आणि या 3 महिन्यामध्ये आम्ही लोकांनी 41 लोकांना रेस्क्यू केला आम्ही लोक. बरोबर. तू किती दिवस आहेस इकडे, किती महिने झाले तुला, किती वर्ष झाली? मला 3.5 वर्ष इथे काम करून झाले आहेत. अच्छा. आणि याचं ट्रेनिंग कुठे घेतलंस तू? ट्रेनिंग जुहू चौपाटीवरती, आणि त्यानंतर आधी गिरगाव चौपाटीवरती आम्हाला ट्रेनिंग दिली होती. अच्छा. किती दिवसाचं ट्रेनिंग होतं? ट्रेनिंग हप्ताभराची ट्रेनिंग होती. अच्छा. त्यामध्ये आम्हाला सगळं रेस्क्यू कसं करायचं, फर्स्ट एड कसं द्यायचं ते सगळं शिकवलं जातं. आणि नंतर मग इथे अपॉइंटमेंट केलं जातं आम्हाला. आणखी एक मेंबर आहेत, त्यांच्याशी बोलूया आपण. तुम्ही इकडे नेमकं काय काम करत असाल, आणि इकडे आणखी एक इक्विपमेंट मला दिसतंय, हे नेमकं काय आहे? आम्ही इथे जो पाण्यात गेला असेल विक्टिम वगैरे कोण,
पर्यटक असतात ते पाण्यात गेला त्यांना आम्ही शिटी मारून पहिला आवाज देतो बाहेर. पण जास्त आतमध्ये गेल्यानंतर मग आमचे लाईफगार्ड आहेत, आम्ही स्वतः आतमध्ये जाऊन त्याला रेस्क्यू करतो. ही रेस्क्यू ट्यूब आहे. हे म्हणजे ज्या वेळेला आम्ही आतमध्ये गेल्यानंतर तो व्यक्ती आम्हाला अंगावर येणार त्यासाठी यायला नाही पाहिजे म्हणून आम्ही रेस्क्यू ट्यूब टाकून त्याला सपोर्ट करतो. हे मटेरियल काय आहे? हे रबराचं मटेरियल आहे, ते पाण्यावर तरंगते आणि ते 90% त्याचं काम सिक्युर्ड होतं तो मनुष्य आणि मग हळूहळू आपण त्याला बाहेर घेऊन येऊ किती शकतो. वेट घेतं हे आपल्या 2 माणसं घेऊ शकतो आपण याला. जे इक्विपमेंट मी घातलेलं आहे त्याच्याबद्दल मी आता आणखी जाणून घेणार. मला सांगा, हे आपण जे दोघांनी जे इक्विपमेंट घातलेलं आहे जॅकेट आणि तर त्याचा नेमका काय उपयोग असतो, कशा प्रकारे ते हे एक लाईफ जॅकेट आहे, जेणेकरून पाण्यामध्ये जो रेस्क्यूअर जातो तर त्याला सुद्धा हे आम्ही घालायला सांगतो, जेणेकरून बाबा खोल पाण्यामध्ये रेस्क्यू करताना काय जर जेटस्कीचा बॅलन्स वगैरे गेला आणि ज्यावेळेस आपण कॅज्युअल्टी वर घेतो त्यावेळेस बॅलन्स वगैरे जाऊ नये आणि पाण्यामध्ये जरी पडलो तरी तो कॅज्युअल्टीला इझिली तो घालून त्याला सुद्धा वर घेऊ शकतो, जेणेकरून दोघांनाही इझी होईल की बाबा जेटस्की जर बाजूला असेल तर हेल्पर जो रेस्क्यूअर जो असतो त्याला कधी कधी पाण्यामध्ये खाली उतरावं लागतं, जेणेकरून कॅज्युअल्टी कधी कधी पुश करावी लागते की बाबा तो वर चढू शकत नसेल तर. हे लाईफ गार्डचं जे काम आहे ते साधारण किती तासाचं असतं, किती टीम असतात तुमच्या दिवसभरात? आमच्या दिवसभरात आम्ही 8 लाईफगार्ड आहेत इकडे. 8 लाईफगार्ड आणि 4.5 किलोमीटर समुद्र आहे. आम्ही लोकांना विजल मारून जास्त पाण्यात आतमध्ये जाण्यापासून रोखतो आम्ही. तरी लोक ऐकत नाही. लोकांना आम्हाला सहकार्य महत्त्वाचा असतो तो. एक तर मुंबईचा विचार केला, मुंबईच्या समुद्र किनाऱ्यांचा, तर अशा किती टीम्स तुमच्या आहेत साधारण? मुंबईचं संख्याबळ कसं आहे तुमचं? बरोबर. मुंबईमध्ये गिरगाव चौपाटीपासून अगदी गोराई बीच पर्यंत असे 6 बीचवर आमचं म्हणजे टीम्स आमच्या ह्या डेप्यूट केलेल्या आहेत. तर तिकडे आमचं काम असं चालतं की मी फायर ऑफिसर आणि माझे 3 जवान असतील जे फ्लड रेस्क्यू टीमचे असतील, ते रेस्क्यूअर्स असतील आणि प्रत्येक बीचवर लाईफगार्ड सुद्धा आमचे डेप्यूट केलेले आहेत. एकूण किती जण असतात? एकूण आमचं 3 फायरमन आणि 1 ऑफिसर आणि प्रत्येक शिपला जसे रुटीन वाईज असतील ते शिपच्या अवेलेबल 2-3 लाईफगार्ड असे असतात प्रत्येक शिपला. 6-7 जणांची टीम असते. एक ऑफिसर असतो प्रत्येक हो गिरगाव चौपाटी, त्याच्यानंतर दादर चौपाटी आहे, इकडे जुहू बीच आहे, याच्यानंतर इकडे वर्सोवा बीच आहे, अक्सा बीच आहे, गोराई बीच आहे, अशा टीम आहेत आमच्या. आणि बीच साईडचे जे फायर स्टेशन असतील जवळचे तिकडेच हे इक्विपमेंट सगळे आहेत, बोट्स वगैरे आहेत, त्या इझिली ठेवलेल्या आहेत. तुमची जी फ्लड रेस्क्यू टीमची जी टीम आहे तर त्या टीमला हाय टाईड डेज, हॉलिडेज, सॅटर्डे संडे जे असतील तर त्यानुसार ड्युटीज इकडे दिल्या जातात. तुम्ही मला सांगा, आतापर्यंत तुम्ही जसं म्हणालात की 20 वर्षाहून जास्त काळ तुम्ही हे काम करताय लोकांना वाचवण्याचं, एखादा अनुभव असा थरारक अनुभव लक्षात आहे की तुम्ही एखाद्या माणसाला वाचवलेला, आतमध्ये अडकलेला, असं सांगता येईल एखादा अनुभव आता घडलेला अलीकडे? मध्ये कसं आहे, एक आता मध्ये इन्सिडेंट झाला होता, मुलं पडत होते. आता 5 मुलं होत्या, 5 मधलं आम्ही 3 रेस्क्यू केलं. आम्ही 2 किती आतमध्ये होते? शिकार आतमध्ये कमीत कमी 200-250 मीटरच्या आतमध्ये होते ते लोक. तुम्ही तिकडे जाऊन रेस्क्यू केला त्यानं 3 रेस्क्यू केला आम्ही. 2 गेले. ते शेवटी तो समोरचा कुठला व्यक्ती आपला हातात निघून जातो, ते मनाला दुःख लागतं. आणि ही बोट किती आतमध्ये जाते? बोट शिकार आतमध्ये जाते. बोट पाहिजे तेवढं तुम्हाला किती अंदाजे किती जाते सर? ही बोट किती आतमध्ये जाते? याच्यामधून आपण मॅक्झिमम आतमध्ये रेस्क्यू करू शकतो, पण सिंगल माणूस आहे. ॲक्च्युली काय होतं की जेव्हा पर्यटक येतात तर मी आता जुहू बीचवर जवळजवळ 4 वर्ष इकडे ड्युटी करतोय. या जुहू बीचवर काय होतं, मॅक्झिमम जे पर्यटक येतात ते शक्यतो उत्तर भारत येतात, जेणेकरून त्यांना ना समुद्राचं असं आकर्षण असतं किंवा त्यांना समुद्राबद्दल माहिती नसती. मेजरली पब्लिक बरोबर हाच इश्यू होतो. असं आहे. एक जाता जाता तुम्ही जसं आता तुम्ही सांगितले इन्सिडेंट होता, लोकांना काय आवाहन कराल जेणेकरून तुमचं काम सोपं होईल किंवा जास्तीत जास्त लवकर तुम्हाला मदत देऊ शकाल? तुम्ही लोकांना काय काळजी घ्यायला? ॲक्च्युली इकडे आम्ही आल्यानंतरच इकडे एंट्रन्सवरच, बीचच्या एंट्रन्सवर हायटाईडचे डेज, हायटाईडच्या तारखा आणि त्याची लाटांची उंची हे मेन्शन केलेलं असतं. फ्लेगसुद्धा लावलेले असतात आमच्याकडून. आमची टीम काठावरच असते आणि आमची देखरेख लाईफगार्ड सकट चालूच असते इकडे. परंतु पब्लिकला मला असं सांगायचं की पोहणाऱ्यांनी एक लिमिटमध्येच आतमध्ये जाऊन, जेणेकरून समुद्राची आपल्याला माहिती जर नसेल, जर अनोळखी ठिकाणी आपण जर पाण्यामध्ये एंटर करतो तर आपल्याला माहिती नसेल तर एक लिमिटपर्यंतच पाण्यामध्ये जावं. तेव्हा फिरायचा आनंद जरूर घ्या, निसर्गाचा आनंद जरूर घ्या, मात्र आपला जीव सांभाळा. कॅमेरा पर्सन श्रीकांत आणि राम दुबेसह अश्विन बापट, ABP माझा, जुहू चौपाटी, मुंबई.